तुमची 10,000ची इन्व्हेस्टमेंट देखील लाखोमध्ये बदलू शकते. पण त्यासाठी एक सिक्रेट आहे. ते सिक्रेट म्हणजे कोणतं? टाइम. वेलकम टू शेअर मार्केट बेसिक सिरीज डे 10. तर आज आपण बघणार आहोत लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग आणि कंपाऊंडिंगची खरी ताकद. लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग म्हणजे काय की एखाद्या कंपनीचा शेअर लॉंग टर्म साठी म्हणजे 10, 20, 30 वर्षासाठी घेऊन तो होल्ड करून ठेवणे. यात कसं असतं, कंपनीचा शेअर शॉर्ट टर्म साठी खाली किंवा वर जरी गेला तरी तुमच्या इन्व्हेस्टमेंटवर त्याचा काही जास्त फरक पडत नाही, कारण की तुम्ही केलेली गुंतवणूक जी आहे ती लॉंग टर्म साठी असते. त्यामुळे याच्यातील पहिलं नियमच आहे, शॉर्ट टर्म साठी कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत झालेला चढ उतार हा तुम्हाला इग्नोर करायचा आहे. आणि कंपाऊंडिंग म्हणजे काय, तुम्ही केलेली जी इन्व्हेस्टमेंट असते त्यावर तुम्हाला प्रॉफिट येतं, मग त्या प्रॉफिटवर अजून प्रॉफिट येतं, म्हणजे नफ्यावर नफा आणि त्या मिळालेल्या नफ्यावर परत नफा, यालाच कंपाऊंडिंग असे म्हणतात. म्हणून जगातील अनेक यशस्वी गुंतवणूकदार जे आहेत ते त्यांचे वेल्थ क्रिएट करण्यासाठी कंपाऊंडिंग आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग यावर भर देतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा मित्रासोबत शेअर करा जो आता शेअर मार्केट शिकायला सुरू करत आहे.